आणि आणलं का कोणा आणलं हो का. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. आज सकाळीच पिलं वळवले होते 5 वाजता. 5 वाजताच उठले, पण 5 वाजता व्हिडिओ शूट केला नाही कारण की लयच असा अंधार होता. मग आता मस्त 6 वाजले, म्हटलं चला व्हिडिओ शूट करू, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून देऊ आमच्या गावचं. हे पाशीन दिसत असेल तुम्हाला. हा बा बैलाचा दांगडो. कालच मी सडा टाकला एवढा मोठा, पण काही फायदा नाही. जे उखरायचं ते उखरतेच. लाईट करू बंद. लाईट कर बंद. हे पा घरात किती मस्त आहे. उजिडच उजीड सगळा. तर मग एवढ्या सकाळी काय करावं, तर घरातला सगळा गोदड्याचा पसारा आवरून घेतला ना. आता या झोक्याची काही गरज नाही. हा झोका सोडा लागेल कारण की पिला आमचे एवढे पाजी झाले की झोक्यातून खाली उड्या मारतात. तर मग बांधून घेत असतो ते स्टूलले, जसं की तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं तसं. अंगणातली साफसफाई काही करता येत नाही कारण की अजून शेण काढलं नाही. बंधू घरी आले तर मग बंदूच काढते ना शेण. मी घेतो बाहेरच्या दार. आणि हे असं आहे आमचं. हे असं आहे आजचं गावचं वातावरण. एकदम सामसम. अजून कोणीच नाही होत. आई झालं का ते चहा पाणी? चहा दे मग आणि दूध काढायला. एवढा सगळा टाईम झाला म्हणजे सगळे काम आवरायले, फक्त सकाळचे. आणि बकऱ्याला चारा लावून दिला आणि फक्त आता दूध काढायचं बाकी आहे. आणि अजून ब्रशही राहिला मला. झाडझूड केली आणि बकऱ्याला चारा लावून दिला. दूध काढायचं बाकी आहे आता. मस्त असं ऊन येऊन राहिलं. आणि साफसफाई काय सकाळची केली नाही केली त्याशी काही फरक नाही पडत, पण करावं लागते सकाळी सकाळी. जसाचा तसाच पसारा होऊन जाते बकऱ्याला चारा लावल्यावर. आणि त्यालाही चारा लावणं जरुरीच आहे. घेतला असं मस्त दूध काढून. सगळा पसारा आवरला घरातला. स्वयंपाक भाजी एकदम झाकून ठेवली आणि भाकरे बांधून घेतली कारण की आज जायचं आहे म्हणजे वावरात. आज लागली माई बकऱ्यावर ड्युटी. काय म्हणता? कारण आज बकरं वयाली दादा नाही. दादाला घेऊन जायला लागते शेकडं. तर चला मग. चला आला आमचा रथ. आता ती लयच घाई निघलो कारण की बकरं सोडायच्या होत्या. बकरं सोड्यात चालल्या पुढे पुढे शेकडं आमचं मांग आले होते सकाळीच वावरात. आणि बंधूची भाकरी घेऊन आली. आता बंधूची भाकर टाकायला लागेल याच्यात. आणि माया हाय वेगळी. माया हाय तिकडे काम आणि बंधू आहेत अतीस. हे बंधूची भाकर ठेवली आता या काटीले लटकून. आणि लय दिवसाचं वावरात आलो नाही. गहू पेरला तेपासून लय म्हणजे पेरलाच होता तवा, तेपासून वावरात नाही आलो. आणि हे इकडे आमची तूर चालली सोंगणं. आणि सोयाबीनचं कुटार आणून ठेवलं होतं. गहू पेरला होता आता वावरातच. तर चला मग दाखवतो तुम्हाला आमचा गहू. ऊन एवढं चमकू राहिलं डोळ्यावर की मला दिसून नाही राहिलं. पण गहू पहा आमचा एक नंबर बसला. आणि एवढं लहान लहान होता तेव्हाच तुम्हाला दाखवला होता. पेरणं होतं तेव्हाच आली होती मी. पहिलंच पाणी देणं चालू होतं. आणि आता पहा गहू एकसारखा बसला एकदम. चला मग आता दादा जोड जायचं आहे मला. गहू तर मस्त हिरवगार वावा दिसू राहिला एकदम. पोचलो दादाच्या ठिकाणी. आणि मला असं वाटलं की आज बकरा व्हावं लागतील, पण दादानं तर बांधायला लावली मला वटी. आणि दादा उचलू राहिले तूर. ते तिकडे दिसतील तुम्हाला. तिकडे दादा तूर उचलू राहिले. आणि सोंगणाऱ्यानं एवढा गाठा केला किल्ला आहे. आणि मला पाहावं लागतात आता दिवसभर शेंगा. तर पहिली वटी दादा कल्ला करतील म्हणून पहिली वटी असली आहे पा. एवढ्या शेंगा काढल्या म्या पहिल्या वटीत कारण दादा झाडाखालीच होते. तर मग म्या व्हिडिओ शूट नाही केला. दादा मस्त उचलू राहिले तिकडे तूर आणि मी पाहू राहिली शेंगा. आता दिवसभर चला शेंगाच पाहतो. संध्याकाळ जाता जाता दाखवतो तुम्हाला की शेंगा किती पाहिल्या मी दिवसभराच्या.
या जेवण करायला ललता आजी आली माझ्यासोबत आता जेवण करायला, कारण की ललता आजी बकरा घेऊन आली इकडे. तिकडे मी शेंगा पाहत होती आणि आज 2 वाजे लोक एवढ्या शेंगा पाहिल्या मी चुंबडी भार. आणि घरी 2 वाजता मी सगळे कामं करून आत्ता जेवत असतो 2 वाजता. आणि आता वावरात एवढं काम करून जेवण करू राहिली 2 वाजता. काय वावर राहिली. आणि आज जेवण करायला हाय मस्त लोणचं, वाल्या मिरचीची चटणी, बोरं, दाण्याची भाजी आणि हिरव्या शेंगा खायल्यात मस्त. आणि हाय भरीत. चला झाली सुट्टी, घरी जायची. एवढ्या शेंगा पाहिल्या मी आज आणि चाललो आता घरी बकऱ्या घेऊन. बकऱ्या तर लय दूर गेल्या. चला निघलो आता घराच्या रस्त्यानं. बकऱ्या तर गेलं इकडून आणि मला जायचं आहे तर इकडे, म्हणजे घरी जायचं आहे. पण रस्ते 2-2 आहेत. बकऱ्या गेल्या या साईडनं आणि मला जायचं आहे या साईडनं. मग पोहोचलो घरी आणि बांधले सगळे आणि बांधल्या सगळ्या बकऱ्या. आता सध्याच पोचलो आणि अजून पिलायले दूधही पाजायचं राहिलं. लय थकेल होती म्हणून अजून पाजलं नाही. आता पाजून घेतो दूध. या मग संध्याकाळचा चहा घ्यायला. मस्त आंघोळ केली, मस्त ठेवला चहा प्लेटीत. बशीत काही घेता आला नाही, कारण तो 2 वेळा घ्यायला लागते. प्लेटीत एकदाच घेतलं की बसा पेत. चला तर मग मी पेतो आता चहा आणि लागतो स्वयंपाक भाजीले. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.